हॅलो मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 5 च्या एपिसोड नंबर 18 मध्ये नेमकं काय घडलं आणि कोणत्या कोणत्या गोष्टी पाहण्यासारख्या होत्या त्याबद्दलची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडून स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। तर चला व्हिडिओला सुरू करूयात। तर एपिसोड नंबर 18 मध्ये सुरुवातीला त्या बिग बॉसने बिग बॉस हब मध्ये जेवढा काही राशन होता तेवढा घरच्या लोकांना दिला आणि ते बघून घरच्या लोकांचा जो आनंद होता तो गगनात मावेनासा झालेला। त्यानंतर निक्की आणि जान्हवी मध्ये एकच संवाद चालू होता आणि त्यामध्ये ते दोघे पण बोलत होते की नॉमिनेशन मध्ये वैभवने जो डिसिजन घेतलेला होता तो एकदम चुकीचा होता, त्याच्या जागेवर आपल्याला जायला पाहिजे होतं, तर तो डिसिजन अचूक झालेला असता। पण वैभवने ज्याप्रमाणे आर्याला नॉमिनेट न करता अभिजितला नॉमिनेट केलेला आणि त्याला माहिती होतं की आर्या आमची शत्रू आहे, तरी पण त्याला हे कळलं नाही। आणि याच टॉपिकवर निक्की आणि वैभव मध्ये पण चर्चा पाहायला मिळाली। वैभव निक्कीला बोलला की मला जे वाटलं मी तेच केलं, हा माझा डिसिजन होता आणि मला जे वाटलं मी तेच करणार। एरिना निक्कीला सांगत होती की अभिजितने तिच्यासोबत रूड बिहेवियर दाखवला, म्हणजे अभिजित एरिनाला म्हणत होता की मला तुझ्याशी बोलायचं नाही आणि ज्याप्रमाणे अभिजितने एरिनाला हात वारे दाखवले ते एरिनाला अजिबातच आवडले नाही। एरिनाला असं वाटत होतं की अभिजित खूप रूड होतोय। यानंतर निक्कीने आर्याला कच्चा लिंबू बोलला, पण निक्कीचा इंटेन्शन काय होता हे तर कोणाला समजलं नाही, कारण आर्या कच्चा लिंबू तर नाहीये, ती खूप स्ट्रॉंग आहे, पण ती फ्रंट फ्रूटवर खेळत नाहीये, यामुळेच ती खूप लो दिसत आहे। यानंतर कॅप्टन्सीचा टास्क आला, ज्यामध्ये दोन टीम होत्या, टीम ए आणि टीम बी, आणि या दोन टीमला दोन बोटी दिलेल्या होत्या ज्यामध्ये यांना बसायचं होतं आणि कॅप्टन्सीसाठी निरुपयोगी असलेल्या उमेदवारांना बाहेर काढायचं होतं। आणि या टास्कचा संचालक वर्षा उसगावकर होती। टास्कच्या सुरुवातीलाच निक्कीने सर्व पिशव्या आपल्याकडे घेतलेल्या होत्या आणि हे बघून टीम बी ला खूप वाईट वाटलं, कारण त्यांना असं वाटत होतं की टास्क अजूनपर्यंत चालू झालेला नाहीये, पण टास्क ऑलरेडी चालू झालेला होता आणि निक्कीने ज्याप्रमाणे स्ट्रॅटेजी यूज करून संपूर्ण पिशव्या आपल्याकडे घेतलं हे बघून टीम बी खूपच शॉक झालेले होते आणि त्यांना अजूनही गेम समजलेला नव्हता। पण बिग बॉसने यामध्ये हस्तक्षेप केला आणि ते बोलले की ही लास्ट वॉर्निंग आहे तुम्हा दोघांना, पण गेम ऑलरेडी चालू झालेला आहे आणि तुम्हाला काय स्ट्रॅटेजी वापरायची आहे ते वापरा। टास्क तर खूपच इंटरेस्टिंग होता आणि टास्कला बघून खरंच खूप मजा आली आणि टास्कमध्ये सर्वच कंटेस्टंटने त्यांचा बेस्ट दिला, त्यांच्या 100% देण्याचा प्रयत्न केला, त्यातल्या त्यात सूरजने पण त्याचा बेस्ट देण्याचा प्रयत्न केला। पण टास्कच्या दरम्यान अभिजितच्या पायाला लागलं होतं आणि यामुळे अभिजितला मेडिकल रूम मध्ये बोलावण्यात पण आलं। वैभव आणि अरबाज मध्ये जो कन्व्हर्सेशन पाहायला मिळाला, असं वाटत होतं की वैभव टीम बी चा आहे आणि अरबाज टीम ए चा आहे, तरी पण वैभव टीम ए ला सपोर्ट करताना दिसला। तर अशा प्रकारे या टास्कची पहिली फेरी संपली आणि टीम ए ने 11 पिशव्या भरलेल्या होत्या, तर टीम बी ने फक्त 8 पिशव्या भरलेल्या होत्या, म्हणजे पहिल्या फेरीमध्ये टीम बी हारली होती आणि टीम बी ला त्यांच्या ग्रुप मधून 3 कंटेस्टंटला कॅप्टन्सीच्या रेस मधून बाहेर काढायचं होतं, तर त्यांनी अंकिता, प्याडी आणि वर्षाला बाहेर काढलं। बिग बॉस मराठी सीझन 5 च्या एपिसोड नंबर 18 मध्ये एवढं काही पाहण्यासारखं होतं आणि हा एपिसोड बघून खूप मजा आली। हा एपिसोड खूप एंटरटेनिंग होता आणि आय एम डॅम शुअर तुम्हाला पण मजा आली असेल, तर चॅनलला सबस्क्राईब शेअर नक्की करा